तर आज आपण करणार आहोत मटकीची भाजी. तर आजची भाजी ही कुकरमध्ये करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, बटाटो आणि लसूण. तर फ्रेंड्स, खूप दिवस झाले आपण व्हिडिओ पोस्ट केलेला नव्हता. तर आजपासून आपले व्हिडिओ हे कंटिन्यू येणार आहे. तर तुम्ही रोज सपोर्ट करत राहता. तर मटकीच्या भाजीसाठी आपण 2 पडी तेल टाकलं आहे. त्यानंतर एव्हरेस्टचा जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर जिरं टाकलं आहे, कढीपत्ता टाकला आहे, लसूण, त्यानंतर कांदा आणि टोमॅटो मिक्स छान करून घ्यायचं ते. त्याच्यानंतर एव्हरेस्टचाच कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. 2 चमचा आपण इथं लाल तिखट टाकणार आहोत. हाफ टेबलस्पून हळद, हाफ टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून धनेपूड टाकलेली आहे. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मटकी आणि बटाटा. तर ही माझी सर्वात बेस्ट आवडती भाजी आहे. मला अशीच साधी सिंपल भाजी खूप आवडते आणि कुकरमध्ये 5 मिनिटामध्ये होणारी भाजी आहे. जास्त टाईम लागत नाही. तर आपण आता इथे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर फ्रेंड्स, खूप दिवस झाले माझा जो व्हिडिओ आला नव्हता. यामागे असं कारण आहे की माझं लग्न झालेलं आहे. लग्नानंतर मी आता माहेरी आली. मी आता व्हिडिओ स्टार्ट केलेले आहे. तर तयार झालेली आहे आपली मटकीची भाजी. 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या, जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या नाही. त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. तर तयार झाली बघा छान स्वादिष्ट अशी मटकीची भाजी. मला अशी साधी सिंपल भाजी खूप आवडते. तर तयार आहे आपली जेवणाची प्लेट. कसं वाटलं तुम्हाला आजचं जेवण हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओला असेच भरभरून प्रेम देत राहा. धन्यवाद.